यवतमाळमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकांत, विदर्भामध्ये देखील पावसानं दडी मारलेली आहे। बळीराजा आस लावून पाहिलेला बसलेला आहे की कधी पाऊस बरसतोय आणि कधी आम्ही पीक लावतोय, आम्ही शेती करतोय याची वाट पाहिली जाते। काय यवतमाळमधली स्थिती आहे? तर खरीप हंगामामध्ये संकट आलेलं आहे। आता रब्बी हंगाम देखील संकटात सापडलेला आहे। विदर्भ मराठवाड्यावर वरुणराजा रुसलाय का असा प्रश्न आता विचारला जातोय। खरंय, मुंबई आणि कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र तसा पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये झालेला नाही। विदर्भ मराठवाडा अजूनही कोरडा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे। मुंबई आणि कोकणातला पाऊस पाहता शेतकऱ्यांना अपेक्षा होती की तसाच पाऊस आता इकडे देखील कोसळेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग केली होती। परंतु जून महिना पूर्ण कोरडा गेलेला आहे आणि आता जुलैचे पहिले 10 दिवस जर आपण बघितले तर 18% ही पावसाची तूट आहे। जून मध्ये 39% पावसाची तूट होती, मात्र जूनची ही तूट जुलैच्या सुरुवातीला मात्र भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। परंतु हा पाऊस अद्यापही झालेला नाही, दमदार पाऊस अद्यापही झालेला नाही, त्यामुळे शेतकरी मात्र चिंतित आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे आणि ही पेरणी आता फसते की काय आणि अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील व्हायच्या आहे। एकंदरीतच कृषी क्षेत्रावरील संकट हे गडद होतानाचं चित्र दिसून येत आहे। हा संपूर्ण हवामान बदलाचा परिणाम जर आपण बघितला तर एल निनोचा प्रभाव कुठतरी होतोय काय अशी देखील शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे। हवामान विभागाने आधीच अल निनोचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात राहील असा अंदाज वर्तवलेला आहे आणि आता जुलैमध्ये देखील पाऊस हा फार होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी हा मोठ्या प्रमाणात चिंतेत गेलेला आहे। एकंदरीतच झालेली पेरणी ही साधली पाहिजे, त्यामुळेच शेतकरी आता आकाशाकडे डोळे वटारून बघत आहेत।